पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। शेफाली, हॅलो काकू. हाय शेफाली, कशी आहेस? मी ठीक आहे, पण यश सर. यश सर? काय झालं यशला? नाही नाही, काही झालं नाहीये, पण मगाशी आजोबांचा फोन आला ना, त्यावरून मला असं वाटलं की ते अपसेट आहेत. काकू, सरांचं घरात कोणाशी काही बिनसलंय का? किंवा नेहा आणि त्यांचं भांडण झालंय का? नेहाने परत मिठाचा मोदक दिलाय का त्यांना? छे ग, असं काहीच नाहीये. असं काही नाहीये तर मग त्यांनी मगाशी घाईघाईत आजोबांचा फोन का कट केला? अगं ते ना, त्याला नेहा प्रेग्नंट असल्याचं सांगायचं नव्हतं ना आजोबांना. काय? हो, सांगताय काय काकू? ई शेफाली शेफाली शेफाली, सुरेश आणि सॉली. अगं एक कोणाला सांगू नकोस. नेहा आणि यशने अजून ही गोड बातमी घरी सुद्धा दिलेली नाहीये. ओ, अच्छा अच्छा. नाही नाही, काय करतोय तिथे? काम नाहीये का? तू जा ना. मग किंचायला कशाला? तुला काय करायचंय सुरेश? माझी इच्छा झाली, मी किंचाड. तुला दुसरं काम नसेल ना तर कॉफी आणजा माझ्या. हा काकू, काकू मला सांगा की तुम्हाला कसं कळलं? अगं मी ते रेमा, अगं नेहा आली, ठेवते मी, ठेव ठेव ठेव. अगं नेहा खाली ये आधी. अगं अगं हळू हळू हळू, इतक्या लगबगीने कुठे निघाली होतीस? आणि आता अशी घाई करायची नाही. आता म्हणजे? अगं तुला त्रास होतोय ना, आणि अस्वस्थही वाटत होतं. अगं चेहऱ्यावरून वाटलं ग. तब्येतीला जप हा बाई. काकू फक्त ऍसिडिटी झालीये. ए मोठं कोण आहे, तू का मी? तुम्ही. हा मग माझं ऐकायचं. आता घाई करायची नाही, दगदग करायची नाही. आणि ते ऍसिडिटीमुळे तुला गरगरतही असेल ना ग? हो. वाटलंच मला. मग आता सगळं काही सावकाश. हा अगं अगं, एका वेळी एकच पायरी. हा शाबास. हा हा, एका वेळी एकच पायरी. व्हेरी गुड. आता अशीच हळूहळू वर जा. ऍसिडिटी काय? तुम्ही कितीही न सांगण्याचा प्रयत्न केला ना, तरी सुद्धा पप्पांचा प्लॅन तुम्हाला बोलतं करून राहीलच. हो पण डॉक्टर, एवढं व्हॉमिटिंग आणि नॉशिया? नाही नाही, तिचं बोलणं झालंय ना तुमच्याशी? अच्छा, हा महिना. नाही बट शील बी फाईन बाय इव्हनिंग, बरोबर? नाही ना, ऑफकोर्स मी बोलणारच आहे तिच्याशी. आणि मी बोललो, मी म्हणालो तिला की नेहा काय करते, काळजी घे जरा, अशी दगदग करू नको आता. डॉक्टर कन्फर्म नेहाच्या प्रेग्नन्सी बद्दल बोलतायत. वाव. थँक्यू डॉक्टर. सर ती फाईल द्यायची होती. मे आय कम इन सर? हा ये. सर, मेहता अँड सन्सचे लोक आलेत मीटिंग साठी. बर. मग सरांना काय सांगतोस? बाहेर कोणाला तरी सांग ना मीटिंग करायला. वाजलेत किती बघ. असं एका पाठोपाठ एक मीटिंग लावणार तर सरांना घरी जायला उशीर नाही होणार का? एक मिनिट शेफाली, मीटिंग्स त्यांनी नाही लावलेल्या, मीटिंग्स मी लावल्यात. हो सर, ते माहितीये मला, पण तो येतो ना निरोप घेऊन मीटिंगचा, आणि मग तुमचं सगळं लक्ष मीटिंग्स मध्ये लागतं. आणि मग तुमचं लक्ष जर मीटिंग्स मध्ये असलं तर मग तिकडे लक्ष कोण देणार? इथे आपण आहोत रे, इथे आपण सगळं मॅनेज करू शकतो. आपल्याला सरांची काळजी घ्यायला पाहिजे. जेव्हा आपण त्यांची काळजी घेऊ तेव्हा ते त्यांची काळजी घेतील. तुला कळतंय का? आता सरांना घरी जरा लवकर सोडायचं. काय काय बोलतेस तू शेफाली? काय काळजी, कोणाची काळजी, काय कळते? मला काही कळलेलं नाहीये. मला सगळं कळलंय सर. सुरेश, तुला कळलंय ना मी काय बोलतेय ते? हो हो हो, कळलंय कळलंय. हा, मग लक्षात असू दे. हा? सर, शेफाली मॅडमला नक्की काय कळलंय?
मला कळलं की सांगतो मी लगेच. तू त्यांना मीटिंग रूम मध्ये बसव, मी आलोच. हो हो कळलंय का तुला? कळलं सर. काय झालंय सगळ्या लोकांना? काय बोलतायत का? जगातलं 8वं आश्चर्य आहे शेफाली म्हणजे. देवा, माझ्या मित्राची काळजी घे रे. अननस 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 करेक्ट. आणि आरसा आरसा. करेक्ट. चल आज एवढंच, मग आपण बाकीचं उद्या करू. हा जा तू खेळायला जा. ये आई, आता तुझी तब्येत कशी आहे? बरी आहे बाळा. सिम्मी आजी म्हणत होती की तुझी तब्येत बरी नाहीये. तुझ्या समोर मस्ती नाही करायची. सगळे मला म्हणतायत की आता तुझी काळजी घ्यावी. मग मी तुझी काळजी घेईन. आई, काय झालंय तुला? मी तुला फार त्रास देते का? नाही का बाळा, परीला सांगण्या एवढं काहीच झालं नाहीये मला. नक्की काहीतरी गडबड आहे. आई पण काय झालंय तुला? परी बाळा, मला काही नाही झालंय, फक्त ऍसिडिटी झाली. मला सकाळी थोडं बरं वाटत नव्हतं ना, म्हणून सगळे बोलत होते तुला. पण तू बिंदास हट्ट कर. खरंच? खरंच मला काही नाही झालंय. ये आता मी खेळायला चालले. मी पिक्कूजी दादाला सांगते की आता आपण हट्ट करू शकतो. हे काय नवीन? घरातल्या सगळ्यांनी सांगितलं हिला, म्हणजे हा नक्की यशचाच प्लॅन असणार. काल मी त्याला पिडलं होतं ना, म्हणून तो असं करतो. आता त्यालाच फोन करून विचारते. हॅलो, बोल. ऐक ना, तू घरच्यांना काय सांगितलंस नक्की? मी काय? तू लवकर आलास आज? अरे त्या सुरेशनी जवळजवळ हकललं मला ऑफिस मधनं. का? का म्हणजे तुझ्यामुळे. तू तिकडे ऑफिस मध्ये शेफालीला आणि घरच्यांना काय सांगून ठेवलंय की तुला बरं नाही म्हणून आता रोज मी लवकर घरी यायचं. एक मिनिट, शेफालीशी मी बोललीच नाही. दिवसभर फोन पण नाही झाला आमचा. रिअली? मी भोळा दिसतो नाही हा, पण तेवढा भोळा मी नाहीये. ओके, भोळा दिसतोस? ओ नाही दिसत का मी? एक तर बायकोला बरं वाटावं म्हणून मी लवकर घरी आलो, तर मला सांग, हा काय प्रँक आहे? घरचे सगळे का असं म्हणताय परीला की आईची काळजी घे, आईची काळजी घे म्हणून? ऍसिडिटीसाठी. तेच तर मी म्हणतेय. ही नक्कीच काहीतरी वेगळी भानगड. फ्रेंड, तू लवकर आलास? अगं तुझ्यासाठी लवकर आलो ग मी. मग तू पण चल ना. आई, तू पण चल ना. कुठे? आजोबांनी सेंटर एरियामध्ये सगळ्यांना बोलवलंय. तू एक काम कर, त्यांना जाऊन सांग आम्ही येतोय म्हणून ना. ऐक ना नेहा, मी काय म्हणत होतो. फ्रेंड चल ना, चल ना. आपण तिघं जण एकत्र जाऊया. चल ना. अगं मला आईशी बोलू तरी दे. नको आईशी नको बोलू. असंही आईला जास्त त्रास द्यायचा नाहीये. चल ना, चल ना, चल ना. हा ओके चल चल चल. पप्पा सांगा ना, तुम्ही काय प्लॅन केलाय? म्हणजे यशच्या तुलनेत तुम्ही कसं काय काढून घेणार आहात? अगं जरा धीर धर, कळेल सगळं काही कळेल. आले आले आले. काय चाललंय? ये बस. तुला माहितीये का, पप्पानी आपल्यासाठी एक मस्त सरप्राईज प्लॅन केलेलं आहे. काय काय सरप्राईज आजोबा, सांगा ना. अगं काय नाही ग, म्हणजे आता बऱ्याच दिवसामध्ये आपण सगळं कुटुंब मिळून काही खेळ खेळलो नाहीये. अनायसे हा यश लवकर आलाय, तर काहीतरी खेळ खेळू. म्हणजे कसं, गाण्याच्या भेंड्या किंवा गानगोष्टी, माझ्या आईचं पत्र हरवलंय वगैरे वगैरे, असं काहीतरी. अरे खूप मजा येते. आणि हे असे खेळ आपल्याला ना थेट बालपणामध्ये घेऊन जातात. आणि मग काय, काही वेळापुरते का होईल, आपण सगळ्या विवंचना, दुःख सगळं असं दूर पडून जातं. हे फार मजेशीर असतं त्या क्षण. आणि हे खेळ कुटुंबाला एकत्र ठेवतात. येस. लहानपणी आपण खेळायचो तेव्हा तुम्ही हेच सांगायचं. अरे मी खूप काही सांगायचो रे, पण काय तुम्ही आता मोठे झालात. तुम्ही माझं काय ऐकतही नाही आणि मला काही सांगतही नाही.
आजोबा पण विश्वजित काका कुठे आहेत? नाही, विश्वजित अजून घरी यायचा आहे. तो आला की जॉईन होईल आपल्याला. आणि पिकुचू पिकूची झोपलाय ग. पण आजोबा मध्येच असं सगळं का म्हणजे? आता याचा प्रश्न वगैरे नाही. दिस इज प्ले टाइम नाव. चला खेळायचा. चला काय खेळायचं परिताई? परिताई? हो, आता मी मोठी झालीये, शाळी झालीये. मग परिताई कुठला गेम खेळायचा? आपण खेळूया आईचं पत्र हरवले. नको नको नको. किंवा पासिंग द पार्सल. नको नको नको. कान गोष्टी. कान गोष्टी म्हणजे? अगं कानगोष्टी म्हणजे ना, एकाने दुसऱ्याच्या कानामध्ये एक गोष्ट सांगायची, ती गोष्ट तशीच्या तशी पुढे पास करायची. म्हणजे आपण पासिंग द पार्सल मध्ये कसं पार्सल पास करतो की नाही, तशी ही गोष्ट एकाच्या कानातून दुसऱ्याच्या कानात अशी पास करत 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 शेवटपर्यंत तशीच्या तशी पोचली पाहिजे. ओके? वाव, काय मस्त गेम आहे फ्रेंड. चला आपण खेळूया का? पहिले मी सांगणार. कम ऑन स्टार्ट. हा स्टार्ट. तू सांग. ओके. फ्रेंडला सांडग्याची भाजी आवडते. तू चुकवण. हो. लहानपणी असंच करायचं. आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे. फ्रेंडला सांग्याची भाजी वाटते. पप्पा, एक मिनिट हा. परीला सांडग्याची भाजी येते कसं? तिला येणार नाही, ती वाढू शकते, वाढते. परीला सांडग्याची भाजी वाढते. परीला सांडग्याची भाजी वाढते. नाही 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 नाही, मी असं नाही बोलले. मी बोलले फ्रेंडला सांग्याची भाजी आवडते. हिने चुकवलं. सगळ्यात आधी हिने तुला बरोबर सांगितलं होतं. हिने चुकवलं. तू 2 वेळा विचारलं तिकडे मला कळलं. चुकलं. बोललो. हिने सांगितलं असणार काहीतरी वाढते. आहे की नाही? गंमत आहे की नाही? कोण? चला खेळूया परत. चला. ओके ओके ओके. नेहा, आता तू सुरुवात कर. तू सांग ना आधी. नाही तू सांगते. अच्छा. तू गोरी की मैं गोरी? ओके ओके. ओके पप्पा, तू गोरी की मैं गोरी? नेहाला काहीतरी आंबट चिंबट खावंसं वाटतंय. म्हणजे कळलं का? पण तिची तब्येत. अगं नेहाने स्वतःहून सांगितलं हे वाक्य. ओ ठीक आहे सांगते. आंबट चिंबट खायला असं वाटतंय, कळलं का? नेहाला काय हो काय? नक्की हेच वाक्य आहे ना?
असं नाही चालणार हा. ही चिटिंग आहे. काय यश? नाही 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 नाही, असं नाही चालणार. नाही नाही असं नाही, तू सांग ना. अरे असं नाही विचारायचं, सांगते मी. सांगतेच्या घरात सांगतो. हो. ओके 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 कम ऑन. नेहाला आंबट चिंबट खावंसं वाटतं म्हणजे कळलं का? नेहाला आंबट चिंबट खावं असं वाटतंय म्हणजे कळलं का? मी असं नाही बोलले. काय हे नेहा, तू आम्हाला काहीच सांगितलं नाहीस हा. ए तुला खरंच तसं वाटतंय? हा हो ना. सकाळपासून काय होतंय सुनबाई? नाही, बरं नाही असं आम्ही ऐकलं ना. अहो आजोबा असं काही नाहीये खरंच. यश बोल ना तू. असं असं काय नाहीये आजोबा. नाहीये ना, असं काय नाहीये. मला आता कळलं तुम्ही सकाळपासून माझ्याशी का असे वागताय. ऍसिडिटी. ओ नाही नाही अहो आजोबा, तिला ऍसिडिटी झाली आहे सकाळपासून. सिमी काकू, मिथिला काकू, असं खरंच काय नाहीये. तिला सकाळपासून ऍसिडिटी झाली आहे. पण तुम्हाला कोणी सांगितलंय सगळं? हो. अरे सकाळपासून हिला गरगरतंय, उलट्या होत आहेत आणि ही स्वतः सांगत होती यशला फोन करून. मी ऐकलं होतं ते. एक्झॅक्टली. मला पण हिनं तेच सांगितलं ना की तुला गरगरतंय, मळमळतंय आणि असं उलटीसारखं वाटतंय. तर मग आम्हाला वाटलं गुड न्यूज आहे. नाही 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 असं काही. असं म्हणजे कसं आई? परी काय ना बाळा, सगळे माझ्यावर खूप प्रेम करतात ना, म्हणून माझी काळजी घेतात. तू हे सगळं खरं बोलतोयस ना? हो आजोबा, तिला खरंच सकाळपासून ऍसिडिटी झाली आहे. एक मिनिट. येस मिस्टर यश, कसं आहे आमचं पेशंट? उलट्या थांबल्या का औषधानं? हो डॉक्टर, शी इज मच बेटर नाव. हायपर ऍसिडिटीमुळे असं होतं, कॉमन आहे हे. रेस्ट घेणं आणि लिक्विड फ्लुइड घेणं हा एकमेव उपाय आहे यावर. ओ थँक्यू सो मच डॉक्टर. मी फक्त हेच सांगायला फोन केला होता की शी इज फीलिंग मच बेटर नाव. थँक्यू. बाय. वरिताई चला, आपण मी तुम्हाला गोष्ट सांगतो एक. चला लवकर ये. अरे हे अजून कसे आले नाहीयेत? बराच उशीर झाला वाटतं ना. मी आले हा, मी फोन करून आली लगेच आलीच पटकन आली. अहो आय थिंक हा पिकूचू उठला असेल. त्याला मध्येच उठायची सवय आहे ना असं झोपेतून. जरा बघूया. का उठणारे पिकूचू? आलो 1 मिनिट यश. कसला गैरसमज झाला सगळ्यांचा. आमचा हा गैरसमज जर खरा ठरवलाच फार बरं होईल रे. म्हणजे या आजोबाला या जन्मात सगळं काही पाहिल्याचं समाधान मिळेल.